ज्यानं मागच्या सामन्यामध्ये खूप जबरदस्त खेळी साकारली. एवन जोडे आमनेपाडानं मागच्या सामन्यामध्ये 48 धावांचं संरक्षण केलं आणि दुसऱ्या फेरीमध्ये आता आकेश वाकडे यांच्याकडून आता राहुल मेहरसाठी पारितोषिक लागलेलं आहे. लागोपाठ 3 चौकार मारले तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. राहुल आणि योगेश. मयुरेश षटक क्रमांक पहिलं. हो 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 वेगवान बॉल होता. ऑप्शनच्या बाहेरचा फुल लेंथ होता. बॅटच्या हाती कडा देखील लागली. चांगला चेंडूने सुरुवात केली मयुरेशनं. धावफलकाला सुरुवात करत असताना राहुल आणि बहेर 11 बापगाव संघाचा धावफलक आता सुरू झालाय. एक प्रोफेशनल क्रिकेट खरं तर या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली आहे. 5-5 ओव्हरचा प्रत्येकी सामना खेळवला जातोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा मयुरेश. ओ शॉर्ट ऑफ लेंथ बॉल ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे आणि पहिला धक्का लागतोय. योगेशला मैदान सोडावं लागेल. विकेट गॉन. प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करत असताना शॉर्ट ऑफ लेंथ बॉल टाकणार आहे आणि त्याच्यासाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सेट करण्यात आला होता आणि योगेशला ते जरूर या जाळ्यामध्ये अडकवलंय मयुरेशनं. विकेट मिळाली पहिली आणि धावसंख्या 1 असताना 1 गडी येथे बाद झालाय. नवीन बॅटर ओमकार दळवी मैदानामध्ये एंटर होतोय. मेहर 11 बापगाव टीमची सुरुवात कमालीची राहिली आहे. या सीझनला ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला चॅम्पियन ट्रॉफी आणि तदनंतर नानकर एकविरा ट्रॉफी नानकर या संघात जिंकली आणि तो संघ आता तुम्हाला खेळताना दिसतोय. परंतु मयुरेशनं सुरुवात लाजवाब केली. एवन जोडे आमनेपाडा संघाचा खेळ या स्पर्धेमध्ये एक वेगळ्या उंचीवर एक वेगळ्या दर्जाचा बघायला मिळाला. ड्राईव्ह करण्यात आला. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. एक्सा कव्हरला फिल्डर उपस्थित. सर्कलमध्ये यश त्या ठिकाणी होतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण यशचं पाहायला मिळालं. एका धाव्याने ऑफ द मार्क ओमकार दळवी. टीमची टोटल 2 वर. फ्लिक केलाय. मनगटी फटका. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित. येतात बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा सहजगत्या. चांगला फटका होता. विकेट टू विकेट लाईन आली परंतु फ्लिक करत असताना आदरणीय अंकुश म्हात्रे साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रेम सुतार देखील सोबतच. अंकुश म्हात्रे यांनी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि प्लेअर ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आली. प्रेम सुतार मी यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. पंचांचा याच दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळाले आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या त्या 5 धावा. 5 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. कंट्रोल गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये इफेक्टिव्ह मारा सध्या तरी आपल्याला बघायला मिळतोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओ हो 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 लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतली कडा. बॉल येतोय डीप मध्ये स्क्वेअर लेगला. फक्त मिळेल 1 धाव आणि या एका धावेने स्कोर आता पुढे गेलाय 6. या आकड्यावरती 6 ऑन द बोर्ड. मयुरेश कंट्रोल खूप चांगला पाहायला मिळालाय आणि इम्पॉर्टंट म्हणजे माइंड गेम खेळतोय.
ज्यानुसार फिल्डिंग लावली त्यानुसार मयुरेशची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. वेलकम योगेश सर आफ्टर लंच. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेंथ बॉल समोर फोर्स केलाय. बिडॉनला फिल्डर आहेत परंतु कॅच ड्रॉप. जीवनदान मिळालंय ओमकार दळवीला. येणाऱ्या काळात हा जीवनदान भरपूर भरपूर महागात पडेल, कारण या वर्षीचा फॉर्म पाहता त्याच्या बॅटमधून वेगाने रन्स येत आहेत. या एका धावेने स्कोर आता पुढे गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न 7ला 1 गडी बाद. आणि आता आवाज ऐकूया योगी सरांचा. थँक्यू. शुभ दुपार, गुड आफ्टरनून सर्वांचं. दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत हो. चांगला फटका पाहायला मिळतो. अगदी कव्हर पॉईंटला मात्र या ठिकाणी भेदला आणि चेंडूमध्ये सरळ त्याला अगदी बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी हा चौकार. दुसऱ्या फेरीतील आपण पाहतोय हा पहिला सामना नाणेपैकी मेहर 11 बाबगाव संघाने जिंकली. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि स्वीकारत असताना मात्र एक विकेट मात्र इथे गमावलाय. योगेश पाटील मात्र शून्यावरती बाद झाला आणि त्याच्यानंतर पहुंचकर राहुल मेहर आणि ओमकार दलवी हे दोन फलंदाज आता मात्र आपल्या पालामध्ये फ्लॉविंग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाच संपर्क नाहीये. डॉट बॉलची मात्र त्या ठिकाणी आपल्याला सांगता पाहायला मिळाली. आज A1 जोडीने सुद्धा मात्र चांगला खेळ आज दाखवलाय. चांगला क्रिकेट त्यांच्या वतीने आपल्याला आज पाहायला मिळाला. पहिल्या सामना त्याने मात्र जिंकला आणि त्यांचा कॉन्फिडन्स मात्र इथे वाढलेला आहे आणि त्याच कॉन्फिडन्सनं मात्र या ठिकाणी दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये ते खेळताना पाहायला मिळत आहेत. ओ कडक शॉट, घुटना टेकवर सिक्सर रेक, चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या पलीकडे. ज्या बॅटरला तुम्ही जीवनदान दिलं होतं त्याच्या बॅटमधून निघालाय हा सिक्सर. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल अगदी गुडघ्यावरती वजन ट्रान्सपोर्ट त्याने केला आणि काय सुंदर तो फटका एक्झिक्यूट केलाय. जसा चेंडू बॅटमधून निघाला लिहिल्या त्याच्यावरती 6 धाबा या कोरल्या होत्या आणि या षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 17 वरती जाऊन पोहोचली गेली. असं वाटते की आता मात्र कुठेतरी खतरा उडवलाय. ग्रीष्म 11 आमनेपाडा संघ या स्पर्धेच्या बाहेर झाला, परंतु आता A1 जोडी आमनेपाडा संघ सध्या फाईट बॅक करतोय. नाणेपैकी जरूर त्यांनी मात्र गमावली, परंतु फिल्डिंग करण्याची त्यांना मात्र प्रथमतः या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलं गेलं आणि अखेर सुरुवात पहिल्या षटकामध्ये चांगली झाली होती. मयुरेश पाटीलच्या वतीने तब्बल 7 धावा त्याने फक्त खर्च केला होता. एक विकेट सुद्धा मात्र त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिली, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये आर्यनच्या विरोधात आता मात्र या ठिकाणी धावा वेगाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चौकार आला, एक षटकार आला, एक डॉट चेंडू, तब्बल 3 चेंडूमध्ये तब्बल आर्यन धावा खर्च केल्या 10. परंतु एक अनुभवी गोलंदाज आहे, भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्याकडे सुद्धा आहे आणि तो मात्र अनुभव त्याला मात्र या ठिकाणी झोकावं लागेल. ओ इनफिल्डच्या डोक्यावरून काय फटका केला, अगदी क्लासिकल चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी चौकार. मनुष्य तर या ठिकाणी नेहमीच ॲज अ कॉमेंटेटर तुम्हाला सांगत असतात की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस. झेल इथे मात्र ओमकार तर तुम्ही ड्रॉप केला आणि पहा आता त्याचा तुम्हाला पूर्णपणे भुर्दंड भोगावा लागतोय. त्याचा तुमच्या संघाला नुकसान होतोय. म्हणजे कॅचेस किती महत्त्वाचे असतात. चेंडूची लाईन पाहिली आपण, अगदी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर होते आणि एक्झॅक्टली पॉईंटच्या डोक्यावर तिथे मात्र ओमकारनं स्लाइस केला चेंडूला आणि मात्र तिथे चौकार आपल्या टीमसाठी मात्र वसूल केलाय. चांगल्या फॉर्मात आहे या सीझनमध्ये ओमकार दलवी. ओ इथे मात्र पाहू शकाल पूर्णपणे फ्रंट फूटला गेले, अगदी पावलांचा वापर केला. फुलटॉस तिथे मात्र चेंडू पाहायला आपल्याला सिंगल धाव मात्र एक्झॅक्टली तिथे पूर्ण केले गेले आणि सिंगलवरतीच मात्र समाधानी
राहतोय. धाबा येत आहे टीम मेहर 11 बापगाव संघाचा विचार केला तर आज पाहुण्याची सुद्धा मात्र भरपूर संख्येने आपल्याला उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे पाहतो की उद्या सुद्धा याच अनुषंगाने मात्र पाहुण्याची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. परंतु राहुल मेहरचा हा तडाखा बंद फुल टॉस आणि त्याच्यावरती 100 शॉट 6 धाबांसाठी हा षटकार. किती ताकद या खेळाडूकडे आहे कारण त्याचं उत्तम उदाहरण या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळालं. चुकीची लाईन तिथे मात्र आर्यनने मेंटेन केली आणि अखेर आर्यनचा जो आज स्पेल होता एका षटकाचा तो मात्र भरपूर महागात पडला आणि तब्बल 21 धाबा त्याने मात्र एका षटकामध्ये खर्च केल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धाबा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचा खेळ जो होता 2 षटकाचा तो मात्र या ठिकाणी फिनिश झाला आणि कुठेतरी आपण पाहतो की मेहर 11 बापगाव संघाची चांगली कामगिरी आपल्याला या पॉवर प्लेच्या खेळामध्ये पाहायला मिळाली. की दुसऱ्या स्पेलमध्ये मयुरेश पाटील आता मात्र या ठिकाणी अजून एखादी विकेट्स आपल्या टीमला प्राप्त करून देणार का की या दुसऱ्या स्पेलमध्ये मयुरेशच्या अगेन्स्ट आता मात्र या ठिकाणी अटॅकिंग खेळ मात्र दोघी खेळण्याचा प्रयत्न करतील का. पहा मी लहान मुलांना विनंती करतो की मित्रांनो बालांनो जास्त आपण काही घाई गडबड करू नका. विजय पाटील पाहू शकाल फिल्डिंग मध्ये पूर्णपणे बदलाव करतो त्या ठिकाणी कारण सुरुवातीला आपण जर पाहिलं एक्स्ट्रा कव्हरला तो उभा होता आता मात्र चाललाय मिड ऑफला आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला आलाय डीप मध्ये. ऑन साईडला तब्बल 3 क्षेत्ररक्षक पाहतोय अगदी बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ हुक करण्याचा प्रयत्न अगदी वेगवान चेंडू होता. लेगस्टम्पच्या अगदी पलीकडे चेंडू चाललाय. वाईटच्या अनुषंगाने मात्र एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी खर्च करतोय. 29 धावा 10 फलकावरती. यानंतर दुसऱ्या फरीतील दुसरा सामना असेल आई गावदेवी स्पोर्ट वालशिंद विपक्ष जय हनुमान चौदरपाडा. दोघांनी रेडी राहायचं आहे. मयुरेश पुन्हा एकदा व पुन्हा तीच लेंथ परंतु आता चेंडू चालला अगदी एस्टॅनच्या डोक्यावरून जास्त शफल झाला ओमकार कारण ऑफस्टिकच्या अगदी बाहेर तो निघाला होता परंतु काय वेग आज प्राप्त करतोय मयुरेश पाटील. वेगवान चेंडू तिथे मात्र हाताळण्याचा प्रयत्न करतो आणि आतापर्यंत तो यशस्वी ठरलाय हेच आपण म्हणू शकतो कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कंदुशी गोलंदाजी त्याची आपण पाहिली आणि तब्बल 1 विकेट त्याच्या अकाउंटमध्ये आपण पाहिलं आणि त्या अनुषंगाने मात्र या षटकामध्ये सुद्धा मात्र तोच ध्येय तो घेऊन मात्र या ठिकाणी चेंडूच्या हाताळणी करतोय. हो पुन्हा मात्र तोच फटका खेळण्याचा प्रयत्न बॉडीला चेंडू मात्र पूर्णपणे ब्रश झालाय. जबरदस्त वापसी तिथे मात्र करण्याचा प्रयत्न करतोय मयुरेश पाटील. आज कॅप्टनची सुद्धा मात्र त्यांनी भूमिका बजावली या सामन्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की वातावरण आमचं चांगलं आहे कारण आम्ही या सीझन मधील पहिला सामना जिंकलोय. दुसऱ्या फेरीमध्ये आम्ही पोहोचलोय आणि आमची एवन जोडी सुद्धा मात्र फार खुश आहे. परंतु इथे आज क्वालिफाय होण्याचा ते प्रयत्न जरूर करतील परंतु इथे चूक केली ओव्हर पिच आणि त्याच्यावरती काय फटका मात्र त्या ठिकाणी खेळलाय ओमकारला. लॉंग ऑनच्या पलीकडे चालला चेंडू 6 धाबांसाठी षटकार. जबरदस्त शॉट सिलेक्शन या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे वाटचाल करते. 1 गडी बाद 35-35. आणि स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर चेसिंग कडे एवढं सोपं नाहीये कारण आपण पाहतो की जेव्हा जेव्हा ज्या संघाने प्रथमतः बॅटिंग केली ज्या संघाने मात्र पहिल्या इनिंग मध्ये चांगला टोटल उभारलाय त्या धावांचा पाठला करता मात्र प्रतिस्पर्धी संघ पराभूत झालाय आणि इथे सुद्धा मात्र एक चांगला स्ट्रोक आलाय ओमकार दलवीच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा सिक्सर.
लंच ब्रेक नंतर पुन्हा जॉईन होत आहे संगीत कक्षामध्ये सर्वांचं या ठिकाणी मनोरंजन करण्यासाठी. परंतु पाहूया इथे जबरदस्त वेग आणि चेंडू पुन्हा त्याला इष्टाच्या डोक्यावरून डॉट बॉलची मात्र इथे सांगता आपल्याला पाहायला मिळाली. चांगली बॅटिंग सध्या साकारतोय ओमकार दलवी, त्याला चांगली साथ देतोय राहुल मेहर. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहू शकाल तुम्ही लाराचं येणं अजून बाकी आहे. सुनील चांगली बॅटिंग करू शकतोय. आज शालिक भोईरची आय थिंक अनुपस्थिती आहे आणि या मॅच मध्ये तो आलाय. क्या बात आहे. आर्यन मेहर सुद्धा मात्र एक चांगला पिच हिटर आहे. बॅकफुट पंच जबरदस्त फटका, चेंडू सरळ चालला पॉइंटच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. नंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना मेहर 11 बापगाव संघाची धावसंख्या पहा. प्रति ओव्हरचा जर आपण विचार केला तर 15 धावांच्या 15ची सरासरी राखत असताना 45 धावा 10 फलक्यावरती इथे लागल्या गेल्या. आणि जर ही सरासरी तर मात्र इथे सातत्य जर त्याने टिकून ठेवलं तर जवळपास 75च्या पुढे कदाचित आपला हा आकडा या 10 फलक्यावरती पाहायला मिळू शकेल. तुषार भंडारी जरूर पाणी पाजण्याचं कार्य करतोय आपल्या सहकार्यांना. परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि त्या 2 षटकामध्ये आता मात्र पाहूया की इथून एवन जोडी आमनेबाडा संघाच्या वतीनं चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल का. चौथ्या षटकाचा खेळ इथे मात्र आपण पाहतोय सुरू झालाय आणि राहुलच्या हातामध्ये चेंडू आता मात्र सोपवलाय संघ नायकानं. कारण पहिल्या स्पेलमध्ये पाहिलं की मयुरेश पाटीलने चांगली गोलंदाजी केली, परंतु दुसऱ्या स्पेलमध्ये त्याच्यावरती पूर्णपणे ओमकारनं हल्ला बोल चढवला. तिथे आक्रमण बॅटिंग त्याच्या विरोधात मात्र त्या ठिकाणी साकारली. आणि आता मात्र राहुलच्या विरोधात पाहूया की राहुल कशा रीतीमध्ये खेळ साकारले. हो, फटका हवेत केला, इथे मात्र झेल होण्याची शक्यता आहे, नाकारता येऊ शकत नाही आणि त्याच अनुषंगानं पकडला झेल आणि समाप्त झालाय राहुल मेहरचा खेळ. धक्का क्रमांक 2 लागेल टीम मेहर 11 बापगाव संघाला. कारण पाहू शकेल वायडिश लॉंगॉनला मात्र खेळाडू तिथे तैनात केला होता आणि त्याच्या दिशेनेच मात्र फटक्या खेळण्याचा प्रयत्न राहुल मेहरने केला आणि मात्र चांगल्या प्रमाणे झेल मात्र त्या ठिकाणी कव्हर केली गेली. कलेक्शन चांगलं प्रमाणे केलं गेलं, परंतु नवीन फलंदाज लारा आलाय आणि त्याची विकेट सुद्धा धोक्यात. हो, झेल ड्रॉप. कॅचेस मात्र या ठिकाणी सोडल्या जात आहेत आणि त्याचा भुर्दंड मात्र तुमच्या संघाला आता मात्र इथून भोगावा लागू शकतो. कारण लारा हा एक विस्फोटक फलंदाज आहे आणि त्यासारख्या फलंदाज तुम्ही जर पहिल्या चेंडूवरती जर त्याला जीवनदान जर दिला तर मात्र तुमच्या संघासाठी फार मोठा नुकसान होऊ शकतोय. जबरदस्त गोलंदाजी सध्या पाहतो राहुलच्या वतीनं संधी तो निर्माण करतोय, परंतु तिथे आउटफील्ड मध्ये मात्र चुका घडतायत. आणि आता मात्र पाहू शकाल मिडविकेटच्या क्षेत्राच्या आधी शॉट क्षेत्रामध्ये आपल्या पाहायला मिळतो, 30 सर्कल मध्ये पाहायला मिळतोय. एक वेगळी रणनीती राहुलच्या वतीने आपण पाहतोय. डबल ब्लेड मात्र स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न ओमकारने केला. चेंडू संत गतीने चाललाय. आर्यन वेगाने चेंडूवरती झेपावले, तोपर्यंत सिंगल धाव घेण्याची मात्र संधी निर्माण झाली. सिंगल आता मात्र पाहू शकाल धावफलक पुढे चाललाय मेहर 11 बापगाव संघाचा. आणि आतापर्यंत पाहू शकतो 47 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. या षटकामध्ये पाहतो की पूर्णपणे कंट्रोलफुल गोलंदाजी आपल्या राहुलच्या वतीने पाहायला मिळाली. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहतोय, थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं, थोडंसं कमी गतीने चेंडू मात्र हा हाताळला गेला आणि त्याचवेळी पाहतोय चेंडू संत गतीने लॉंग ऑन कडे चाललाय आणि तोपर्यंत एकच धाव तिथे मात्र घेण्याची संधी निर्माण झाली. म्हणजे आतापर्यंत राहुलचा आपण खेळ पाहिलं तर 4 चेंडू त्याने लिगली हाताळले, 1 सफलता त्याच्या नावावरती राहिली. आय थिंक 2 सफलता राहिल्या असत्या, परंतु कुठेतरी एक झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप केला आणि फक्त 3 धावा त्याने आतापर्यंत
खर्च केले आहेत. आपल्या स्वतःच्या स्टेपमध्ये थोडासा मात्र त्या ठिकाणी चुकतोय आणि त्याचमुळे मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल पंचाच्या वतीने डेड बॉलचा इशारा त्या ठिकाणी करण्यात आला. पुन्हा एक चांगला स्ट्रोक, जबरदस्त शॉट सिलेक्शन, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धाबांसाठी तो षटकार. दलवीच्या वतीनं आणि काय तो फटके खेळतो यश. षटकार क्रमांक आय थिंक त्याच्या बॅटमधून निघणारा हा 4था सिक्सर होता. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिले की नितीनच्या इनिंग मध्ये तब्बल 7 षटकार पाहिले आपण. म्हणजे आज षटकारांचा अगदी पाऊस पाडा चाललाय. ओ अजून एक येणार का? चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. ओव्हर पिच चेंडू, उंची जास्त मिळाली आणि तिकडे मात्र पहा मिड विकेटला आर्यनकडून पुन्हा झेल ड्रॉप. हा दुसरा जीवनदान प्राप्त झाला आहे फलंदाज ओमकार दलवीला. आणि पहिला झेल सुद्धा पाहिले की आर्यननेच ड्रॉप केला होता आणि दुसरा झेल सुद्धा त्याच्याकडेच गेला आणि तोही झेल त्याने मात्र ड्रॉप केलाय. आणि त्याचमुळे पाहतो की स्वतःवरती पूर्णपणे नाराजी तो व्यक्त करतोय. कारण त्याला सुद्धा माहिती की झेल फार इम्पॉर्टंट असतात, परंतु त्या ठिकाणी कुठेतरी त्याच्याकडून सातत्याने चुका होत आहेत. आणि अशा रीतीने मात्र पाहू शकाल आपण 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. आणि 55 धावा फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. आणि ओमकारचा विचार आपण केला तर वैयक्तिक 55 पैकी 41 धावा त्याच्या बॅटमधून निघालेल्या आहेत. म्हणजे दुसरी अर्धशतकी इनिंग या स्पर्धेमध्ये ओमकारच्या वतीने आपल्याला पाहायला मिळू शकेल का? पहिली अर्धशतकी इनिंग आपण नितीन चौधरीच्या बॅटमधून पाहिली, जो नुकताच सामना इथे मात्र संपन्न झाला. आणि आज ओमकारकडे ती संधी आहे शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी यश हा गोलंदाज आता मात्र मार्गस्थ होतोय. पुन्हा पाहू शकाल या ठिकाणी आज बैठक फटके खेळण्याचा मात्र सातत्याने मात्र ओमकार प्रयत्न करतोय. त्यामध्ये एक्झॅक्टली तो मात्र थोडाफार का होईना परंतु असफल ठरलाय. परंतु जेव्हा जेव्हा त्याने मात्र सरळ ब्लेडने तिथे खेळण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा तेव्हा मात्र तो त्या ठिकाणी सफल सुद्धा ठरलाय. यशने मात्र चांगली सुरुवात केली आपल्या षटकाला. डॉट चेंडू मात्र तिथे आपल्याला पाला बदल निर्धावाने सुरुवात केली. येणारा 5 चेंडूचा अजून खेळ या इनिंग मधील आपल्याला बाकी पाहायला मिळतोय की त्याच्यावरती आता मग आक्रमण इथे चढवला जाणार का? फटका हवेत जरूर केलाय परंतु लॉंग ऑफ कडे मात्र क्षेत्ररक्षक पाहतोय तैनात. सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली गेली. परंतु ओमकारला माहिती की माझ्या अर्धशतकी पेक्षा माझ्या संघासाठी धाबा येणे फार गरजेचे आहेत. आणि त्याचमुळे पाहतो की तो सिंगल वरती तिथे समाधानी राहिला आणि लाराला आता मात्र या ठिकाणी त्याने मात्र तिथे स्टॅकिंग एनला तो घेऊन आलाय. पहा एखादा खेळाडू ज्यावेळी आपल्या टीमचा विचार करतो ना तो खेळाडू महान असतो आणि त्यापैकी ओमकार दलवी तर मी जरूर या ठिकाणी उल्लेख करेन. यश पुन्हा एकदा ओ दांडी गोल, परफेक्ट यॉर्कर आणि त्या यॉर्करला मात्र फलंदाज लारा सन्मान देऊ शकला नाहीये आणि डाबी यष्टी मात्र तिथे गोलंदाज यशनं उद्ध्वस्त केली.
फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आला आर्यन मेहर. स्लॉग ओव्हरमध्ये आपण पाहतो की जास्तीत जास्त स्लॉग हिटिंग पाहायला मिळत असते, परंतु इथे याचं कौतुक करावं लागेल कारण त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी फलंदाजांना मात्र थांबवलंय. पुन्हा मात्र तोच ध्येय त्याचा होता की डावे इष्टिपाला उद्ध्वस्त करायची आहे, परंतु त्याचा तो प्रयत्न सफल राहिला आणि पंचाचा मात्र पाहू शकलो वाईटचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा मात्र या ठिकाणी ऍड केल्या जातील आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 58 या आकड्यावरती आपण पाहतोय. म्हणजे या डावातील अजूनही आपण जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. ओमकार खेळतो वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती, म्हणजे अजूनही त्याच्याकडे संधी आहे की तो इथून सुद्धा मात्र अर्धशतकीय इनिंग झळकावू शकतोय. चेंज पेश व्हेरिएशन पडल्यानंतर चेंडू अजूनही मात्र पाहिलं तर ज्याप्रमाणे एखादा सर्प वलन घेतो त्या अनुषंगाने या चेंडूने मात्र अगदी ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन मात्र वलन घेतलं आणि अखेर एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी अजून एक धाव मात्र तिथे खर्च केली गेली. चला दोन्ही कॅप्टन्स विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. आई गावदेवी विस्फोट वालचित विपक्ष जय हनुमान चौदरपाडा. हो चांगला चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, मिडॉलला क्षेत्ररक्षक तैनात होता त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याची संधी मिळाली. आज आर्यनला मात्र प्रमोशन मिळालं, 5व्या क्रमांकावरती त्याला मात्र पाठवलं गेलं. संजय स्मृती चषकामध्ये पाहतो की जो त्याने फटका खेळला होता आय थिंक तो फटका आर्यन अजूनही मात्र विसरला नसेल. हो शेवटच्या क्षणाला मात्र पाहू शकाल कट करण्याचा प्रयत्न करतो, लाईन मध्ये थोडीशी बिघाड आपण पाहतोय. आज यशचा विचार जर केला जास्तीत जास्त तो मात्र एक्स्ट्रा धाबा मात्र या ठिकाणी खर्च करतोय. त्या धावांवरती मात्र कुठेतरी त्याला आता गतिरोधकाचं कार्य करणं गरजेचं असेल. आणि हा चेंडू सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे हाताळलाय. फक्त एकच धाव त्या ठिकाणी घेण्याची संधी असेल आर्यन मेहरकडे. सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या पुढे चालली 62 या आकड्यावरती. चांगला टोटल उभारलाय 5 षटकांच्या खेळाचा आपण जर विचार केला तर इथे हा टोटल चांगल्या प्रमाणे आपण म्हणू शकतोय. आणि अजूनही पाहू शकतो की काही चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. इथे झेल होण्याची शक्यता आहे, नाकारता येऊ शकत नाही, परंतु 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचले होते. तिघांच्या मध्ये चेंडू लँडिंग झाला आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती ओमकारनं 2 धावा मात्र त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या. अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. तब्बल 3 गडी मेहर 11 बापगाव संघाने गमावले आणि फलकावरती लावल्या गेले तब्बल 64 धावा. 65 धावांचा लक्ष्य इथे मात्र या ठिकाणी पूर्ण केला जाणार का टीम एवन जोडी आमनेपाडा संघाच्या वतीनं. तोपर्यंत जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी आता मात्र सज्ज होतात दोन्ही कॅप्टन्स. आई गावदेवी स्फोट वालचित विपक्ष जय हनुमान सोदरपणा आणि पाहुण्यांना आपण इन्व्हाइट करूया. सन्माननीय अंकुजी भात्रे आणि सन्माननीय प्रेमजी सुतार, मी दोन्ही पाहुण्यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण हे नाणेफेकी संपन्न करणार आहोत. चला दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. दोघांना टॉसची माहिती आहे आणि आपण पाहुण्यांना हा मान देऊया. चला तो जोरपाडा संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. आई गावदेवी चषकाची मागणी आहे, परंतु आलेला आहे गावदेवी स्पोर्ट. टॉस जिंकला वालची संघाने, टॉस विनिंग संघाने गेला आपण कोल्ड्रिंक्स देणार आहोत. चेतन दलवी यांच्याकडून आम्हाला हा शीतपेय प्राप्त झालेला आहे. आपण पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण एक शीतपेय वितरित करू. पाहुण्यांचा आभार आणि आता विनंती असेल की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आज आवेश वाकडे लकी ठरलाय कारण 2 टॉस पैकी दोन्ही तुम्ही टॉस जिंकले आणि 2 वेळा तुम्हाला शीतपेय प्राप्त झालेला आहे. किती आनंद होतोय? आनंद तर भरपूर होतो.
आवेश, पहिल्या सामन्यामध्ये जो खेळ राहिला त्याच्यावरती तू संतुष्ट आहेस? हो आहे संतुष्ट, कारण नितीन एकदम तो चांगला खेळला आणि त्यांनी त्याचा 100% दिला. बाकी जे पोरं आहेत ते ते बरोबर केले नाही, कारण ते थोडं स्ट्रगल केला. ते आता सांगतो का या मॅचला पूर्णपणे 100% द्या. आवेश, काय करणार? बॅटिंग करणार की गोलंदाजी करणार? बॅटिंग. याच्या पाठीमागचं कारण काय, रास काय, तू सांगू शकशील? जास्तीत जास्त रन मारल्यानंतरला चेसिंगला फिल्डिंग याचा काय विषय नाही, असा चेसिंगला प्रॉब्लेम होता, कारण आमच्या पोरांची बॅटिंग लागत नाही चेसिंगला. तर का आम्ही आज पहिल्यांदा या नवीन सीझन मध्ये क्वालिफाय होण्यासाठी तुमच्याकडे आम्ही पाहू शकतो? हो हो नक्कीच. चला, त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. कुणाल, फिल्डिंग करायची आहे, तुमचा टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय आला असतं? बॅटिंगच असते. परंतु आता तुम्हाला फिल्डिंग करायची आहे, समोरचा संघ आयोजक संघ आहे, त्या संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करशील आणि काही संघामध्ये काय बदल पाहायला मिळू शकेल? बदल तर नाही, 40 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मला आताच माहिती मिळाली की आधी इंजर्ड आहे, तर या मॅच मध्ये आय थिंक तो गोलंदाजी करेल की नाही? नाही करणार, केली तर चांगलीच आहे ह्या मंचासाठी. आणि जर त्याची गोलंदाजी झाली नाही तर कुठल्या गोलंदाजाकडून तुला जास्त अपेक्षा आहेत? प्रतीक वाकडे. आज बर्थडे बॉय विजय तरला काय एखादा सरप्राईज देण्याचा तुमचा प्रयत्न आहे? हो नक्कीच. चला, त्यासाठी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस बॉक्स मध्ये बातमी आलेली आहे की आई गावदेवी वालचिंद संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत लंच ब्रेक नंतर माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू. आपण या ठिकाणी संपर्क करतोय सर्वांनी. अंकुशजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आवेश वाकडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान असेल आणि त्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये चांगला मोलाचं योगदान सुद्धा लाभलेलं आहे. आमचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत आणि असाच प्रेम आमच्या आयोजकांवरती तुमचा राहील याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल सन्माननीय प्रेम सुतार आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. कॅप्टन आवेश वाकडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे संपर्क करतो. पहा, या स्पर्धेचं आपण जर विचार केला तर प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान या स्पर्धेमध्ये आपण देतोय. हीच वालचिंदकरांची खरी ओळख आहे. आणि जाऊया आता मात्र आपण दुसऱ्या इनिंगकडे, कारण सलामी जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करते आणि त्या धाबांचा पाठलाग कशा रीती केला जाईल की त्या धाबांचं संरक्षण चांगल्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल हे ऐकण्यासाठी आता मात्र समीर ठाकरे पुन्हा जॉईन होत आहेत आमच्या कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच योगी पाटील सर. 65 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पार करायचं आहे आणि सलामीवीर एवन जोडे आमदेपाडा टीम कडून मैदानामध्ये एंटर झालेत. ओमकार दळवी, ज्याला 6 धावांवरती जीवनदान मिळालं होतं आणि तो ओमकार दळवी 45 धावांचा डाव खेळला. म्हणून क्रिकेटमध्ये किती झेलाला महत्व आहे पहा. कॅचेस वन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. हा क्रिकेटचा खेळ आहे की जिथे तुम्हाला प्रत्येकी चूक येणाऱ्या काळामध्ये भागात पडत असते. 6 वर झेल सोडला आणि त्याच्यानंतर 45 धावा बनवल्या याच फलंदाजाने. आता गोलंदाजी करण्यासाठी तो आला ओमकार दळवी. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर होता, ड्राईव्ह करण्यात आला. बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला एका धाब्याने अकाउंट ओपन करतोय बॅटर धनंजय आणि त्याच्या सोबतीला मयुरेश. ही जोडबोली सध्या आपण एवन जोडे आमनेपाडा टीम कडून पाहतोय. दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना, यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना तुम्हाला बघायला मिळेल, जेथे गावदेवी स्पोर्ट वालचिंदच्या विरोधात जयहनुमान सौदरपाडा. मॅच ऑफ द इव्हनिंग. ओ लॉफ्टेड ड्राईव्ह स्ट्रेट टू द मिड ऑफ. वसीम सिंधू त्या ठिकाणी होता आणि त्याच्याकडून चूक झाली आहे. सरळ त्याच्या हातामध्ये जाणारा चेंडू, परंतु कॅच पकडता आलेली नाही आणि ही फार मोठी चुकी, कारण मयुरेशला जीवनदान. मयुरेश एक परफेक्ट तंत्रशुद्ध खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये देखील खूप चांगली सुरुवात त्याने केली, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याच्या विरोधात चांगल्या धावा आल्या. मात्र आता बॅटिंग करत असताना जो जीवनदान त्याला मिळालाय, ओमकारने ज्या प्रकारे तो जीवनदान मिळाल्यानंतर फायदा उचलला, तो फायदा उचलणार. हॅमर्ड केलाय डाऊन दी बॉल. आता तुषार येतोय, हा हुशार खेळाडू आहे, त्याच्याकडून चुका फार रेअरली होतात आणि त्यानं पकडलाय झेल. विकेटचं पतन, पहिला धक्का एवन जोडी आमनेपाडा संघाला.
विरोधात भारतीय संघ वन डे इंटरनॅशनल क्रिकेट तिसरा ओडीआयचा सामना सुरू आहे आणि तो फायनल सामना असणार आहे त्या मालिकेमधील, कारण दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकलेली आहे. त्याच्यामुळे आजच्या या लढतीकडे आता सर्व भारतीयांच्या नजरा. किंग कोहलीनं लागोपाठ 2 शतक मारलेत. रोहित शर्माला चांगला स्टार्ट मिळालाय, परंतु आज कोण खेळणार? सध्या दक्षिण आफ्रिकेनं चांगली सुरुवात केली, मात्र आता गावदेवी चषक वालशीन मध्ये कोण दुसरा विजय मिळवणार? मेहर 11 बापगाव की एवन जोडी आमने पाडा. नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर होतोय राहुल. ओमकार राईट अमोद विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न होता लेग स्टंपच्या दिशेनं बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक अतिरिक्त धाव. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 3 या आकड्यावरती 3 ऑन द बोर्ड. स्पर्धेतील आजचा तिसरा दिवस आणि हळूहळू आपण आता तिसरा दिवस यशस्वीरित्या संपन्नतेच्या मार्गावरती आहोत. जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता, लेंथ बॉल होता, परंतु यावेळेला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडू येतोय राहुलच्या विरोधात. ओमकार दळवीचा जबरदस्त लेंथ बॉल पाहायला मिळाला. निर्धाव. ओमकार दळवी ओव्हर द विकेट. ओ स्लॉग हिट केलाय आता प्रॉपर टाइम. संख्या 4 धावांनी पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झाल्या 7. याच फटक्यांची गरज आहे. ते फटका फसलाय. हवे ते बॉल स्वतः गोलंदाज ओमकार दळवी. सॉफ्ट डिस्मिसल, विकेट गॉन. आणखी एक धक्का. दुसरा खेळाडू बाद होतोय. एवन जोडी आमने पाडा संघाचा. नवीन बॅटर पंकज मैदानामध्ये एंटर झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 7. सुनील गांगुर्डे दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 7 धावा आल्या. तिथून आता धावांचा वेग वाढवावा लागेल. लॉफ्ट केलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मयुरेशच्या बॅट मधून येतोय क्लासिकल चौकार. है कि लाइव ऑर्केस्ट्रा यहाँ पर चल रहा है. जिस तरह डीजे मैन धुन बजाते हुए. और क्या ये स्ट्रोक था मयूरेश के बल्ले से आता हुआ एक क्लासिकल चौका. इसी तरह बल्लेबाजी करनी होगी गांगुर्डे के खिलाफ. काउंटर अटैक मयूरेश के बल्ले से फिर एक बार दाहिने ओवर द विकेट.
इस बार आप ट्रैकर ये गेंद थी, कट करना चाहते थे लेकिन अच्छी उछाल मिली थी वहां पर ऑप्शन के बाहर ये रखी हुई गेंद, और चौके के बाद ये आती हुई डॉट गेंद। अच्छा खेल मेहर बापगांव के द्वारा बालाराम जी मेहर जो कि टीम के कोच है और टीम के सर्वे सर्वा है। जिस तरह से शुरुआत मिली इस सीजन में, इस सत्र में 2 ट्रॉफी अब तक जीत चुके हैं, और वही कॉन्फिडेंस, वही आत्मविश्वास लेकर सभी टूर्नामेंट में, सभी प्रतियोगिताओं में ये टीम बढ़ती हुई, और इस मर्तबा गांवदेवी वालशीन की इस ट्रॉफी में अच्छा खेल इस बार फिर एक बार कट किया था। वसीम सिंधु वहां पर मौजूद, एक शॉट एक्स्ट्रा कवर पर सर्कल में अच्छी फील्डिंग और एक ही रन, एक रन की मदद से टीम की टोटल अब आगे बढ़ती हुई 12 पर। पावर प्ले का यह आखिरी ओवर चलता हुआ, दूसरे ओवर का खेल चलता हुआ, काफी बड़ी चुनौती, 65 रनों की चुनौती यहाँ से क्या पूरी कर पाएंगे एवं जोड़ी आपने पाड़ा के बल्लेबाज। हालांकि शुरुआत कहीं ना कहीं कमजोर ओमकार दलवी के सामने, अच्छी बल्लेबाजी नहीं कर पाए थे, इस बार स्लॉग इट करना चाहते थे, आड़े बल्ले से गेंद को निकाल दिया मिड विकेट पर, लारा नहीं पहुंच पाए और गेंद बाउंड लाइन के बाहर, ये आता हुआ चौका। ऐसा लग ही नहीं रहा था कि ये बॉल बाउंड्री लाइन के बाहर जाएगी, लेकिन लारा वहां पर पहुंच नहीं पाए थे गांगुर्डे के खिलाफ। ये अच्छा स्ट्रोक इस बार में, टाइमिंग गेंद हवा में, वसीम सेंधु नहीं जज कर पाए, कहीं ना कहीं ऑकवर्ड पोजीशन में वहां पर वसीम सेंधु आ चुके थे, लेकिन कैच का मौका जरूर था जिस तरह से गेंद हवा में थी, लेकिन 2 रन फिर एक बार मुकम्मल करते हुए बल्लेबाज मेरे ख्याल से 3 रन यहाँ पर पूरे किए, और इन 3 रनों की मदद से टीम की टोटल अब आगे बढ़ते हुए 19 रनों पर, 19 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 इंपॉर्टेंट विकेट, चेजिंग अ टारगेट ऑफ 65 रन्स, 65 रनों की चुनौती का पीछा करते हुए टीम एवं जोड़ी आमने पाड़ा 19 रनों पर जा पहुंची है। गांगुर्डे विकेट टेकर गोल गेंदबाज है, और जिस तरह से गेंदबाजी पहले मुकाबले में गांगुर्डे के द्वारा देखने मिली, ऐसा लग रहा है कि यहाँ कहीं ना कहीं थोड़े अलग अंदाज में दिखे। उनके खिलाफ अच्छे रन्स बनाते हुए बल्लेबाज, 2 चौके अब तक लग चुके हैं। 19 रनों पर टीम की टोटल। मेहर 11 बापगांव पनाम एवं जोड़ी आमने पाड़ा, ये मुकाबला बीच मैदान में चलता हुआ, इस बार मिस टाइमिंग, गेंद हवा में, फाइन लेग के फील्डर गेंद के नीचे लेकिन नहीं पहुंच पाए, अच्छा प्रयास था, 1 बाउंस पर गेंद को कलेक्ट किया, वहां पर फिर एक बार 2 रन मुकम्मल करते हुए मयूरेश और राहुल, पंकज मेरे ख्याल से राहुल आउट हुए एक चौका लगाकर, पंकज और मयूरेश ये दोनों भी बल्लेबाज बीच मैदान में अच्छी पारी अपनी टीम के लिए खेलते हुए, टीम की टोटल 21 रन, 2 ओव्हर का खेल यहाँ से पूरा होता हुआ, 2 षटकांचा खेळ संपन्न झाला, 21वा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, आणि आता कुठेतरी या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय, येणारे अजूनही 3 षटक शिल्लक आहेत, 18 बॉल शिल्लक आहेत, सामना जिंकण्याकरिता अजूनही 44 धावांची गरज आहे, काही घडू शकते, खेळ क्रिकेटचा आहे, एखादं षटक इथून आणखी 15 ते 16 धावांचं आलं तर डेफिनेटली आता 30 धावगती हवी आहे, प्रत्येक ओव्हर मागे 15 धावा इथून जोडाव्या लागणार आहेत, कारण 3 ओव्हर मध्ये 44 धावा करायच्या आहेत, आणि त्याच्यामुळे आता हे षटक राहुलच्या विरोधात जर का तो प्रयत्न राहिला तर मॅच मध्ये पलटवार एवन जोडे आमने पाडायचा तुम्हाला बघायला मिळेल। सध्या मैदानामध्ये पंकज मयुरेशला साथ देतोय, पंकजच्या बॅट मधून 2 बॉल मध्ये 7 धावा आल्यात, एका बाजूने मयुरेश एक चौकार त्याच्या बॅट मधून आले, तोही सध्या 8 धावांवर बॅटिंग करतोय, म्हणजे भागीदारी जी हवी होती एवन जोडे आमने पडायला ती भागीदारी आता सुरू झाली आहे, परंतु आता ती निरंतरपणे पुढे टिकून ठेवणार का? 18 बॉल शिल्लक आहेत, 44 धावांची गरज आहे।
तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी राहुल, आणि राहुलचा पहिला कटर होता ऑप्शनच्या बाहेर. हा बॉल पिच केला आणि त्याच्यानंतर चांगली मुवमेंट पाहायला मिळाली. आणि महत्वाचं म्हणजे राऊंड द विकेट राहुल मेहर ज्या वेळेला येतो त्या वेळेला त्याचे बॉल अक्रॉस निघतात, खोन तयार करून बाहेरच्या दिशेने निघतात. आणि ती समस्या भरपूर मोठी राहिली आहे फलंदाजांसाठी, उजव्या त्याच्या बॅटरसाठी विशेषतः. कमी गतीने टाकलाय लॉफ्टेड हिट, खुदवा टप्प्याचा बॉल होता, फुल लेंथ वर होता आणि एक्स्ट्रा कव्हरला फाईंड करत असताना गॅप मधून बॉलला पाठवले, बॉल सीमा पार, चौकार. होता एक्स्ट्रा कव्हरला, खोलवा टप्प्याचा बॉल खोला टाकलेला, अक्षरशः खोदून काढावा लागला आणि तेथे चौकार प्राप्त केला. धावा 4 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 25. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एक्स्ट्रा कव्हरला, बॉल वेगाने सरसावतोय, कव्हर्सला फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल, फक्त एकच धाव. हो 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 हो, पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक, एक सॅकवरला फिल्डर येतात बॉल वरती, परंतु आता चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. ओहो हो, राऊंड द विकेट हुक करण्याचा प्रयत्न होता आणि हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. हा येतोय डॉट बॉल आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपन्न. धावा धावफलकावरती झाल्या 32 धावा, 32 रन्स. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 33 धावांची अजूनही गरज आहे. चांगला कमबॅक जरूर केला, परंतु हा बॉल डॉट आला. तुषार कडून काही चुका आपल्याला बघायला मिळाल्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि 2 चौकार एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळाले आणि धावफलक बघता बघता 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि सुनील षटकाला सुरुवात करतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका बॅटच्या बॉटम एजला बॉल लागतो आणि स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा बॉल ट्रॅव्हल होतो आणि आपण पाहिला तिथे मिळेल फक्त एकच धाव. चांगली भागीदारी सध्या तरी या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये विजय ज्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता परंतु तो अजूनही बॅटिंग करण्यासाठी आलेला नाहीये. गांगुर्डे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ समोर फोर्स केलाय. एक्सा कव्हरला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागतोय एवन जोडे आमनेपणा संघाला. सजवतोय सुनील गांगुर्डे. आपल्या स्पेल मधील अंतिम षटक आता असताना हाफ ब्रेकर ऑन साइडला हुक केला. बॉल स्क्वेअर लेगला आउट ऑफ द ग्राउंड निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मयुरेशच्या बॅट मधून येतोय क्लासिकल षटकार. मयुरेशचा झेल सोडल्यानंतरच चर्चा सुरू झाली होती की हा झेल येणाऱ्या काळामध्ये महागात पडेल आणि आता ते दृश्य मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 41 वर. येणारे आता बॉल शिल्लक असेल इथून आपण पाहिले तर 9 आणि सामना जिंकण्याकरिता 24 धावांची गरज. 9 चेंडू 24 ची गरज. मॅच इज स्टील ऑन. मॅच इज स्टील ऑन नाउ बिकॉज 9 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये पलटवार झालेला आहे. हा खेळ क्रिकेटचा आहे जिथे वेळ बदलायला वेळ लागत नाही, खेळ बदलायलाही वेळ लागत नाही. आणि आमने लोणाळ परिसरामधील आता क्रिकेट हे मोठं होत चाललंय. हळूहळू तर या मॅच मध्ये इंटरेस्ट वाढत चाललाय. 9 बॉल 24 ची गरज. ओ हा सोडून दिला बॉल ऑफ लेगस्टम्पच्या दिशेनं बॉल होता. स्वीप करण्याचा सुरुवातीला प्रयत्न तर दाखवला परंतु भरपूर बाहेर बॉल आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. मिळेल एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती आता धावा झाल्या ते 42. सुरुवातीला 43 झाल्या, माफ करा, 43 रन्स. अजूनही 22 धावा दूर विजयापासून. 9 चेंडू शिल्लक आहेत.
9 balls are remaining and 22 more run to win. सुनील गांगुर्डे फ्लाय स्लिपला पकडलाय झेल आणि समाप्त होतोय पंकजचा खेळ. विकेट गॉन. परंतु आता ही विकेट पुन्हा एकदा मेहर 11 बापगावचा आत्मविश्वास वाढवणार आहे, कारण पंकज येथे बाद झाला जो चांगला खेळत होता. ओहो, बॉल यावेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या दिशेनं जरूर होता. आता चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती विजय आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. 44 समीकरण आता बदलले. 21 धावा करायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 8 बॉल 7 बॉल 7 चेंडू 21 ची गरज आहे. महत्वपूर्ण बॉल इथे एखादा मोठा फटका. मॅच मध्ये वापसी. मयुरेश प्रयत्न करतोय. समोर लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या पलीकडे बॉलला पाठवलंय मयुरेशनं. सीमा पार. संघर्षमय षटकार. देत असताना शेवटचे 6 बॉल आणि आता इथून 15 धावांची गरज आहे. मेहर 11 बापगाव संघ देखील आता अडचणीमध्ये सापडलाय की आता शेवटचे निर्णायक 6 बॉल कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. कॅप्टन तुषार स्वतः गोलंदाजी करणार. शालिक एक चांगला ऑप्शन आहे. शालिककडे चेंडू पाहायला मिळणार की आणखी काही, आणि स्वतः कॅप्टन येतोय. तुषार गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 6 बॉल 15 धावा वाचवायच्यात. मयुरेश तुटून पडलाय. विजय आलाय 5व्या क्रमांकावर. ज्यानं मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता त्याचा आत्मविश्वास आता वाढलेला असेल, कारण एखादा सामना तुम्ही जिंकून देताना टीमला त्यावेळेला येणाऱ्या मॅच मध्ये तुमचा कॉन्फिडन्स हाय असतो आणि त्या हाय कॉन्फिडन्स ना आता इथे विजय फलंदाजी करणार का. तुषार सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. 6 बॉल 15 धावा त्याच्याकडे वाचवण्यासाठी आहेत, परंतु वेल सेट बॅटर मयुरेश. विजयच्या क्रमामध्ये भरपूर बदल बघायला मिळाला. मला वाटतं की पहिल्या मॅच मध्ये ओपनिंग करण्यासाठी आला होता आणि आता 5व्या क्रमांकावर आलाय बॅटिंग करण्यासाठी. तुषार 15 धावा इथे वाचवणार का. राईट आर्म राउंड द विकेट. सामना करेल बॅटर विजय. ओ ऑफ स्टंपच्या बाहेर फुल लेंथ होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा.
आणि लगेचच पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी दिलाय. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे सरकत असताना व्हाईट बॉलसाठी DRS आहे का सर? नाहीये. इट्स ओके. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर पुढे गेल्यात. फलकावरती धावा गेल्या 51. आता इथून करायच्या 14 धावा. 65चं लक्ष्य सेट करण्यात आलं होतं आणि आता 6 बॉल 14ची मॅच आली आहे. हो 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 हो, हा बॉल पंचांचा भीमा नो बॉलचा इशारा. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? स्थिती दबावाची होती आणि कॅप्टन तुषार आता चुका करतोय. पहिला वाईट आणि त्यानंतरचा भीमर. अडचणीमध्ये आता सापडल्या मेहेर 11 बापगाव. एक्स्ट्रा धावा या ठिकाणी खर्च केल्या जातात. आता येणारे 6 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. आणि महत्वाचं काय तर येणारा बॉल असेल फ्री हिट. मुक्तपणे फटका खेळण्याची सुवर्ण संधी आहे. A1 जोडीनं आज A1 खेळ केलाय आमनेपाडाच्या या संघानं. लाजवाब. या पुढचा बॉल असेल फ्री हिट. विजय स्ट्रायकिंग एंडला. तुषार आता इथे कुठे ना कुठे चुका करताना दिसलाय. लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर लेग फिल्डर सेट करण्यात आला. फ्री हिटचा बॉल. सामना करेल बॅटर विजय. हो यावेळेला तुमच्या बाहेर इथे चांगली लाईन, चांगला वेग पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल होता, इथे कमबॅक केलाय. हा चेंडू मात्र डॉट येतोय. मयुरेश आता कुठेतरी स्ट्रायकिंग एंडला येण्याचा प्रयत्न करत असेल. ज्या प्रकारे त्याचा डाव आपण पाहिलाय आतापर्यंत वैयक्तिक मयुरेशचा विचार केला तर 28 धावांवर फलंदाजी करतोय आणि आता 5 चेंडूंमध्ये 13 करायचे आहेत. विजयच्या विरोधात चांगली लेन पाहायला मिळाली. डॉट बॉल. A1 जोडी आमनेपाडा. मेहेर 11 बापगाव नंबर 1 रँक करणारा संघ चालू हंगामामध्ये आणि त्यांना कडवं आव्हान दिलंय. आप ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न, गॅप मिळालाय. बॉल थर्ड मॅनला वेगानं बाउंड लाईनच्या बाहेर येतोय चौकार विजयच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. चौकार नंतर चांगला बॅक करण्यात आला. आप ट्रॅकर बॉल ऑन साइडला. पूलचा फटका डीप मध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 57. आता समीकरण बदलले. येणारे 3 बॉल आणि सामना जिंकण्याकरिता 8 धावांची गरज आहे. मयुरेश कडे आता सर्वांच्या नजरा लागून आहेत. A1 जोडी आमनेपाडाला विजय मिळवून देणार की कॅप्टन तुषार भंडारी मेहेर 11 बापगाव संघाला विजय मिळवून देणार? व्हॉट अ मॅच. सकाळपासून पहिला असा सामना आपण पाहतोय की चित्त थरारक अवस्थेमध्ये आलाय की दोन्ही संघांच्या बाजूने आता दबाव पाहायला मिळालाय. 3 बॉल 8 धावांची गरज. मयुरेश स्ट्रायकिंग एंडला. ओ खोला टाकलाय बॉल. यॉर्कर लेन एकदा मिळाली. दुसरा धावेचा प्रयत्न होणार. कीपर एंडला थ्रो आलाय परंतु थ्रो थोडासा वाईट पाहायला मिळालाय.
आणि 2 धावा ह्या दरम्यान कंप्लीट करत असताना मयुरेश टीमचा कॅप्टन टू कॅप्टन बापगावच्या विरोधात आमने पाडा, तुषारच्या विरोधात मयुरेश. येणारे 2 बॉल 6 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, थ्रिलिंग क्लायमॅक्स. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये, डोळ्यांचं पारणं फेडणारी लढत मैदानाच्या आतमध्ये. हृदयाची धडधड आता वाढली आहे. बाळाराम मेहेर अगदी खुर्चीवर बसलेले होते ते जागेवर उभे राहिलेत, कारण 2 बॉल शिल्लक आहेत. 6 धावांची गरज आहे. गावदेवी चषक 2025 वालचीन बापदेव पाडाकरांचं स्वप्न आणि त्यांच्या स्वप्नामध्ये बघितलेली स्पर्धा, एक प्रोफेशनल क्रिकेट आज आमने लोणारच्या परिसरामध्ये त्यांनी आणले. प्रत्येकी सामना 5 षटकांचा त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालाय. येणारे 2 बॉल 6 धावांची गरज. विजय कोण मिळवणार? मयुरेश मिळवणार आमने पाडासाठी, तुषार भंडारी मिळवणार बापगावसाठी. येणारा का सांगेल. 2 बॉल मध्ये करायच्या 6 धावा. ओव्हर द विकेट. हो यावेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला एकदा मिळाली आहे. सेकंडचा कॉल, परंतु आता इथे काय घडले पाहूया. अंपायर सांगतात ही धाव नसेल. भिवंडी क्रिकेटचा हा रूल तुम्हाला माहिती आहे. जिथे एकदा होती तिथे मी म्हणेल मयुरेशला धाव घेणं गरजेचं होतं का? स्ट्राईक एंडला त्याला थांबणं योग्य होतं, परंतु त्यानं दुसरा धावेचा प्रयत्न केला आणि इथे आता सामना शेवटच्या बॉलवर आला, जिथे धावा करायच्यात 5 धावा. विजय स्ट्रायकिंग एंडला असेल. एखादा मोठा फटका. विजय पहिल्या मॅच मध्ये हिरो ठरलाय, परंतु पुन्हा एकदा तो हिरो ठरणार का? 1 बॉल 5 धावांची गरज आहे. गोल्डन षटकार त्याच्या बॅटमधून येणार का? मात्र असं वाटते की मयुरेशने आता चुकी केली. जसं की आता मैदानाच्या बाहेरून चर्चा सुरू झाली. 2 बॉल मयुरेशने फेस करणं गरजेचे होते, कारण ज्या पद्धतीने हा डाव त्यानं साकारलाय, चांगला खेळ त्याच्या वतीनं राहिला आणि मी म्हणेल स्ट्रायकिंग एंडला त्याचं राहणं गरजेचं होतं, परंतु विजयला विसरून चालणार नाहीये ना. त्यानेही मागचा सामना जिंकून दिलाय बॅटिंग करत असताना. तो आता स्ट्रायकिंग एंडला. 1 बॉल 5 धावांची गरज. यानंतर गावदेवी वालचीन संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉल. वेळ घेतली जाते आम्ही समजू शकतो, कारण अगदी आता निर्णायक क्षणाला सामना येऊन पोहोचलाय. मोठ्या प्रमाणात क्रिकेट सुरू आहे, परंतु अशा मॅचेस ज्या ज्या वेळेला होतात त्या वेळेला सर्वांचं लक्ष त्या सामन्याकडे लागून असतं. आता इथून एका बॉल मध्ये 5 धावा करून हा इतिहास रचणार का? विक्रमी खेळ विजयच्या माध्यमातून होणार का? चला वेळ आता कमी घ्या. मेहर 11 बापगाव टीम सिली मिड ऑफ लाईक फिल्डर लावण्यात आलाय दबाव वाढवण्यासाठी विजयवरती. हा क्लोज फिल्डर कुठेतरी दबाव वाढवण्याचं काम करेल, परंतु विजय तो दबाव न घेता इथे खेळेल का? 1 बॉल 5 धावांची गरज. तुषार भंडारी गोल्डन षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं, परंतु आता त्याच्या हातामध्ये चेंडू आहे, त्याला ह्या धावा वाचवायच्या आहेत. मेहर 11 बापगावच्या विरुद्ध 1 बॉल 5. विजय स्ट्राईकला आणि हा बॉल येतोय डॉट बॉल की चौकार. हे पहा, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. स्कोर आर लेवल आणि इथे कंपल्सरी चेसिंग मुळे सामना जिंकलाय तो मेहर 11 बापगाव टीमनं. अभिनंदन अभिनंदन मेहर 11 बापगाव अँड हार्ड लक. A1 जोडी आमने पडा. तुम्ही चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. जबरदस्त प्रदर्शन तुमचंही राहिलं. तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा.